चीज है, कौन शब्द है, आश्रय है और अश्रू है. पण पाणी कुठलं बघा ना, किती सुंदर सांगितलं. पाणी कुठलं माईयो, शास्त्र सांगते भगवान परमात्मा म्हणतात असं फ्रीज बनवलंय मी, ते फ्रीज मधलं पाणी कधी खतम होत नाही. कोणतं फ्रीज आहे सांगा बघू, सांगा कोणतं फ्रीज आहे आपल्यामध्ये? ते पाणी कधी कधी खतम नाही होता, कधी खतम नाही होता, लगेच तुरंत पाणी येते. हो तुमची बुद्धी 4 दिवस झालं देवीच्या देट्यापासून भागवत सांगतोय, मग थोडं तर कळायला पाहिजे ना. मी तर उत्तर सांगतोच, पण तुम्ही सांगा आपल्या शरीरामध्ये ऐसा फ्रीज बनाया है भगवान परमात्मा ने, कभी पानी खत्म नहीं हो सकता. सांगा कोण सांगताय? कुठे पाणी? क्या बात आहे, सांगितलं माझ्या मातानं, राधानं सांगितलं माई असा फ्रीज बनवला माझ्या परमात्म्यानं. डोळ्यातलं पाणी दुःख झालं ना, गळगळ 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 वाटतं माई. त्याला सांगितलं शास्त्रामध्ये अश्रू, अश्रू सांगितलं शास्त्रामध्ये. वेदामध्ये सांगितलंय त्वयम, वेदामध्ये सांगितलं त्वयम, त्वयम त्वयम सांगितलंय वेदामध्ये. भागवतामध्ये सांगितलंय वारी, आणि मराठी भाषेमध्ये सांगितलंय पाणी, हिंदीमध्ये सांगितलंय जल. जल जल म्हणे पाणी. असा फ्रीज बनवला ह्याच्यात माई. राम राम राम. थोडं जर नुसतं अंगाला चोट लागली ते सोडून द्या, थोडी ठेस लागली ते सोडून द्या, थोडं घरात भांड्याला भांडं वाजलं, थोडं दुःख झालं, गळगळ गळगळ पाणी ऑटोमॅटिक वाहतं माई. दुःख झाल्यानंतर कसा फ्रीज बनवलाय माझ्या प्रभूनं, बघन माई भागवत कसा फ्रीज बनवलाय. पण आपलं लक्ष आहे का माहिती त्याच्याकडे? लक्ष आहे? आणखी पुढे सांगू सांगू लक्ष द्या. गरुड़ पुराणामध्ये सांगितलंय, जब आंखों से पानी बहता है, गर्म पानी है, कभी कभी ठंडा भी बहता है. बघा माझ्या कधी कधी बघा, तुम्हाला प्रयत्न करून बघा असेल तर बघा, जर आती जर आनंद झाला ना, आनंद झाला तर हातावर ठेवून घेऊन बघायचा, थंड पाणी लागतंय. आणि दुःखाचं पाणी, गरम गरम पाणी हातावर पडतं माझ्या दुःखाचं, डोळ्यातून गरम गरम पाणी बाहेर. कसली फ्रीज बनवलाय प्रभूनं माझ्या. म्हणून सुतजी महाराज 88,000 ऋषीला म्हणतात, लाखो नद्याचं, समुद्राचं, कुळ्याचं, मठामधलं, गाडग्यामधलं, मडक्यामधलं, फ्रीजमधलं पाणी नाही पिलावतं चालन, नाही पिलं चालन, पण एक ना एक दिवस माझ्या प्रभू करता रडा रडा, पाणी बाहेर काढा, पाणी बाहेर काढा. विहिरीतलं पाणी, हौदातलं पाणी, कुवातलं पाणी, गाड्यातलं पाणी, मठातलं पाणी बाहेर काढतो आपण यंत्रणा लावून. पण महेश शास्त्र कहतंय एक ना एक दिवस माझ्या प्रभू करता, भगवंता करता रडना, रडना. कोण रडतंय नाही आज? कोणी रडत नाही. हजारो लाखो कीर्तनकार मायो हसून मोज माझ्या मस्ती करून जाणारे मिळतील, पण रडवणारे आज जगात कोणी नाही माझ्या भाई. एकच गुरु बस. दुःख झाला ना, गुरु पशी रडा आणि माझ्या भगवंता पशी रडा माझ्या. इथं रडू नका कुठं, शास्त्र सांगतं. एक वेळेस हे प्रभू, हे माधव, हे केशव, हे विठ्ठलनाथ, हे द्वारकाधीश, मी काय करतो एवढं वाईट, माझं वाईट झालं, मला दुःख लागतंय का? भगवंत करता पाणी बाहेर काढा ना एकदा. ते पाणी बाहेर करता, कसं पाणी बाहेर करता सांगू नको. माझ्या गुरुनं नाही शिकवते. ते पाणी बाहेर करता सांगू का? तुम्हाला हसू येईल, मजा येईल, मस्ती वाटेल, पण ना दोष लागतो, माझी वाणी खराब होती.
तुम्ही पाणी बाहेर काढता संसार करता करता माझा प्रभू सांगताय एक वेळेस 1000 वेळेस संसार करता रड दुःखालयम संसार दुःखालय आहे पण माझ्यामध्ये ये माझ्या करता एकदा डोळ्यातलं पाणी काढ तुला मी गळ्याला लावतो तुला गळ्याला लावतो माझ्या शांत सांगतो पुढचा शब्द काय आश्रय भगवान परमात्मा म्हणतात हे ऋषो माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाचा आश्रय घ्या जगाचा आश्रय टूट जाएगा धागा कट हो जाएगा माता लक्ष्मी मागत आहे का किती बी रस्सी मोठी असली ना माई रस्सी किती मोठी असली त्यातला एक धागा तुटला ना रस्सी कमजोर बनती है वेद वेद कहता है कितना बड़ा बड़ा रस्सी है पण त्याचा धागा तुटला ना रस्सीची ताकद पावर कमी होती नाही आश्रय कोणाचा घ्यायचा भावाचा ना भागवत ऐक बहिणीचा ना भागवत ऐक माई कोणाचा आश्रय घ्यायचा कोणाचा रिश्तेदारचा मेहमान पाहुण्यांचा बहिणींचा शेजारी पाजाऱ्यांचा भावकीत ना 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 भागवत शास्त्र कहताय आश्रय 2-3 शब्द आहे अश्रू 2 शब्द आहे अश्रू 2 शब्द आहे रडायचं असं तर भगवंत करता रडा मायो ही अश्रू भगवंत करता जरूर काढा आणि आश्रय घ्यायचा ना आश्रय घ्यायचा भगवंतापाशी आश्रय घ्या जावा भगवंतापाशी तुझी पूजा पाठ करा कधी ना कधी ते फल देईन माई फल देईन प्रभू माझा शास्त्र सांगतंय अश्रू आणि आश्रय ह्याच्यात जीवन दोघाचं एकाच जीवाचं लटकलंय जीव लटकलाय यामध्ये माई पण आपल्याला समजत नाही आपण रडतोय व्यक्त काय करायचं महाराज असं झालं तसं झालं अनेक त्याला व्याख्यान आहेत संसारामध्ये नाही माहिती संसार करता दुनिया रडते पण ज्यांनी दुनिया निर्माण केली त्याच्या करता रडा भागवत संसार कोणी निर्माण केला माझ्या प्रभूने कृष्ण कन्हैयानं द्वारकाधीशनं श्री रामचंद्रानं नारायणानं त्यांनी निर्माण जग निर्माण केलं त्यांनी पण त्याच्याकरता रडा ना त्याच्याकरता रडा ना एक वेळेस डोळ्यातनं पाणी काढा ना एक वेळेस रडा एकांत बसा दुःख लागलं ना माही एकांत बसा एका कमऱ्यामध्ये खोलीमध्ये आणि प्रभूला विचारा प्रभू हे अनमोल शरीर मला दिलंय हे शरीर तुझं आहे आणि तू माझा मी तुझे असं म्हणा कोण म्हणतंय आज सकाळच्या परी उठली की स्वयंपाक झालाय खाल्लं की रान रान ते घर घर ते रान काय नाही वाय नाही कुठं काय नाही एकादश नाही पुषात नाही जीवन नाही वृंदावन नाही द्वारकाधीश धाम नाही अयोध्या नाही काय नाही महाराज मरून जाते देव माझा